ज्ञानेश्वरी अविनाश कांबळे आमचे सर्व नाव श्रीरावसाहेब ठाकूर विद्या निकेतन रुजली. आम्ही आता आजचे विद्यार्थिनी आहोत. विकासांच्या नावाखाली आपण वेगाने पुढे जात आहोत, पण या वेगाची किंमत कोण मोजत आहे? मी मोजतोय किंमत. धूळ वाढतोय, हवा खराब होतोय आणि माणसाचा श्वासही धोक्यात येतोय. अरे माझी काय चूक? मी तर माणसाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवते. पण तुमच्या धुरामुळे माझं आरोग्यच बिघडतंय आणि ही पृथ्वी सुद्धा तापते. इलेक्ट्रिक व्हेकल. नमस्कार, मी कुमारी नानवी अंतराळ कपुरे. आजच्या आमच्या नाटकाचा विषय इलेक्ट्रिक व्हेकल पुढचा मार्ग. मी अनुष्का पाटील ईव्हीच्या भूमिकेत आहे. मी अक्षरा शिरोगामी पृथ्वी मातेच्या भूमिकेत आहे. मी रितिका पांडे, मी सूत्रधार या भूमिकेत आहे. मी समृद्धी मागुले, मी विद्यार्थी या भूमिकेत आहे. मी मनस्वी माहोले, मी विद्यार्थी या भूमिकेत आहे. मी गार्गी कोहळे, मी पेट्रोलकार या भूमिकेत आहे. मी आराध्या मिश्रा प्रदूषणच्या भूमिकेत आहे. आज आपण अशा एका वाहनाची गोष्ट पाहणार आहोत जी आपल्या प्रवासांची पद्धत बदलत आहे. पण त्याआधी भेटूया आपल्या जुन्या मित्राला म्हणजेच पेट्रोल कार. नमस्कार, मी आहे पेट्रोलकार. माझ्याशिवाय प्रवास कसा होणार? मीच लोकांना त्यांच्या ठिकाणी कित्येक वर्षापासून पोहोचवत आहे. मीच आहे गाड्यांची राणी. पण तुझ्यासाठी पेट्रोल लागते आणि पेट्रोल काढल्यामुळे प्रदूषण वाढते ना. अरे हो, पण माझी काय चूक? माझी चूक नाही का? तुझ्या एक्सहाऊस मधून येणाऱ्या गॅसेसमुळे माझं कामच वाढलंय. वाहनांमधून येणारे इमिशन्स हवेला खराब करतात. धूळ, पर्टिक्युलर मॅटर, ग्रीन हाऊस गॅसेस यामुळे पर्यावरणावरही परिणाम होतो. पण या धुरामुळे मात्र पृथ्वी माताही दुखी असेल का? ऐकूया तिच्याकडून. माझ्या मुलांना मला स्वच्छ हवा हवी आहे, पण वाढत्या प्रदूषणामुळे माझ्यावर खूप भार आलेला आहे. मग आपण काय करू? विज्ञान तंत्रज्ञान या पद्धतीचा उपयोग करून स्वच्छ आणि शाश्वत पद्धती शोधू. पृथ्वी मातेचे दुःख कमी व्हावं म्हणून पृथ्वी मातेचे दुःख तुम्ही ऐकले. मातेचे त्रास कमी व्हावं म्हणून आपण त्यावर एक पर्याय शोधला, तो म्हणजे ईव्ही. आपण आपल्या जुन्या मित्राला तर भेटलोच, म्हणजे पेट्रोल कार. पण ज्याच्यामुळे आपल्या प्रवासाची पद्धत बदलत आहे त्याला पण भेटायची गरज आहे. तर चला भेटूया आपण आपल्या नवीन मित्राला म्हणजेच ईव्हीला. मला कोणी बोलवलंय? मी बोलवलंय. पण तू कोण? मी आहे इलेक्ट्रिक व्हेकल. अच्छा, तू आहे ईव्ही. पण तू चालतच कशी? पेट्रोल कुठे आहे? मला पेट्रोल किंवा डिझेलची गरज नाही. माझ्यात बॅटरी आणि इलेक्ट्रिक मोटर असते. म्हणजे बॅटरीमध्ये इलेक्ट्रिसिटी साठवली जाते. हो, बॅटरीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी मेकॅनिकल एनर्जीमध्ये रूपांतर करून मोटर व्हील्स फिरवते. ईव्हीला तर भेटलो. चला तर आता ईव्ही बद्दल थोडी माहिती घेऊया आपल्या सायंटिस्ट कडून. सर, ईव्ही मध्ये एनर्जीचा फ्लो कसा होतो? चला अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. बॅटरी टू कंट्रोलर टू इलेक्ट्रिक मोटर टू व्हील. बॅटरीमध्ये इलेक्ट्रिक एनर्जी साठवली जाते. कंट्रोलर आवश्यकतेनुसार मोटरला इलेक्ट्रिक पॉवर देते. मोटर व्हील्सला फिरवते व वाहन पुढे जाते. आणि बॅटरी संपली तर मग चार्जिंग स्टेशन किंवा चार्जर वापरून बॅटरी पुन्हा चार्ज केली जाते. पण माझ्यापेक्षा ईव्ही चांगले आहे असं कसं म्हणता? मी चालताना टेलबॅग मधून धूळ सोडत नाही. म्हणजे माझी नोकरी गेली का? आणि विज्ञान पुढे घालवण्यासाठी नाही तर विज्ञान चांगले पर्याय शोधण्यासाठी आहे. म्हणजे फ्युचरमध्ये माझे सुधारणा होऊ शकते. नक्कीच, टेक्नॉलॉजी सतत विकसित होत असते. पण ईव्ही चार्ज करण्यासाठी लागणारी इलेक्ट्रिसिटी कुठून येते? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. वीज जर सोलर, वाईन आणि इतर रिन्युएबल सोर्समधून मिळाली तर ट्रान्सपोर्टेशन अधिक पर्यावरणपूरक करण्यास मदत होऊ शकते. वा, म्हणजे सूर्याच्या ऊर्जेने वाहनांची बॅटरी चार्ज होईल. म्हणजे ईव्हीच्या मदतीने आपण पर्यावरणास मदत करू शकतो. हो नक्कीच, आणि प्रदूषण पण कमी करू शकतो. सोलर एनर्जी टू इलेक्ट्रिसिटी टू ईव्ही टू ग्रीन ट्रान्सपोर्टेशन. अशा पद्धतीने ईव्ही मदत करते का? यस, ऑफकोर्स.
अरे देवा, ईव्ही वाढला तर माझं काय होणार? मग मी कुठे जाऊ? कमी प्रदूषण असलेल्या स्वच्छ जागेत तुझी गरजच कमी होईल. पण मी ठीक आहे, मग मी पण आजपासून पर्यावरणाचा मित्र. इलेक्ट्रिक व्हेकल ही फक्त एक नवीन गाडी नाही, ती आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टम मध्ये होणाऱ्या बदलांचे उदाहरण आहे.